समाजाभिमुख उपक्रमांद्वारे उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जय आनंद फाउंडेशनचे काम प्रशंसनीय. आमदार संग्राम जगताप. मनपा पदाधिकारी व युतीच्या सर्व नगरसेवकांचा जय आनंद फाउंडेशनच्या वतीने सत्कार. महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीवर विश्वास व्यक्त करत प्रचंड बहुमत दिले आहे. त्यामुळे आता शहर विकासाचा अजेंडा प्रत्यक्षात येणार असून अहिल्यानगरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा विजय जितका विकासाच्या अजेंड्याचा आहे तितकाच धर्माच्या विचारांचाही आहे. या दोन्ही विषयांना नागरिकांनी साथ दिल्यानेच हे बहुमत प्राप्त झाले आहे. या विजयासाठी कमलेश भंडारी यांच्यासारख्या अनेकांनी निस्वार्थपणे हिरिरीने सहभाग घेत काम केले. मनपा निवडणुकीत संधी मिळाली नसली तरीही कमलेश भंडारी यांनी सामाजिक काम थांबवलेले नाहीये. शहरासाठी जय आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून सतत समाजाभिमुख उपक्रमांद्वारे उत्कृष्ट योगदान देत असल्याने जय आनंद फाउंडेशनचे काम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये कार्यरत असणारं जय आनंद सोशल फाउंडेशन या फाउंडेशनच्या पुढाकारातनं आज अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जी जानेवारी महिन्यामध्ये जी महानगरपालिकेची राज्यामध्ये 29 महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आपला अहिल्यानगर महानगरपालिका देखील एक होती. आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत एवढं बहुमत म्हणजे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पक्षाला आजपर्यंत मिळालं नाही, तेवढं एकमताने बहुमत अहिल्यानगरवासियांनी आज कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीच्या युतीला आज एक मोठं बहुमत दिलं. आणि त्या माध्यमातून हे बहुमत हे जे दिलेलं आहे हे जनतेने दिलेलं आहे. आपल्यासारख्या जय आनंद फाउंडेशन सारखे अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झाले. अनेक जणांनी हिरिरीने सहभाग घेतला. आपापल्या भागामध्ये मतदान घडून आणणं असेल, आपापल्या परिसरामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या दोन्ही चिन्हावरती जे काही उमेदवार असतील त्यांच्याच बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा, असं जे काही एक प्रचार हा आपण सर्वांनी केला. त्यामुळे आज हे यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि या यशाच्या माध्यमातून आपल्याला अजेंडा जो आपला होता तो आपण सुरुवातीपासून सांगितलं होतं की विकासाचा अजेंडा तर मागच्या काही वर्षांमधून आपण करतोय, त्याची प्रचिती त्याचा रिझल्ट हा प्रत्येक अहिल्यानगरवासी पाहतोय. जो बाहेरगावून लोक येत आहेत तर ते देखील लोक पाहत आहेत की कशा पद्धतीने अहिल्यानगर शहर हे मागच्या काही लोक जर कोविड नंतर अचानक आले असतील तर त्यांनी देखील अहिल्यानगर शहरामधला बदल पाहिला आणि मग ते लोक देखील आज त्या बाबतीमध्ये उल्लेख करतायत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांपेक्षा महत्वाचा मुद्दा कुठलाही असेल, काही असो, त्यापेक्षा धर्माचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की त्या धर्माच्या विषयावरती कुठेतरी आपल्याला आता जागरूकता निर्माण करण्याकरता देखील एक चांगली टीम ही अहिल्यानगर शहरामध्ये उभा राहते, जिल्ह्यामध्ये उभा राहते. आणि त्या माध्यमातून देखील दोन्ही विषयांना लोकांनी कुठेतरी एक समांतर आपल्याला मत दिलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे हा विजय हा धर्माचा विजय आणि विकासाचा विजय आपल्याला झालेला पाहायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये या दोन्ही अजेंड्यामध्ये जय आनंद फाउंडेशनचा देखील मोठा सहभाग, मोठं योगदान याच्यामध्ये राहिलं. आणि महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची बाब म्हणजे की कमलेश शेठ या जय आनंद फाउंडेशनची विचारधारा ज्यांनी मांडली, कमलेश शेठ यांचं कार्य, यांचं काम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे अगदी कोविडमधलं काम असेल, स्वतःच्या कुटुंबामध्ये संकट आलं, बरेच लोकांचं असं असतं एखादं काम करत असले आणि जर आपल्या कुटुंबापर्यंत एखादं संकटात लोक ते काम बंद करतात, पण संकट आल्यानंतर देखील काम थांबलं नाही. म्हणजे त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्रींचं त्याच आजारामुळे कुठेतरी आज त्यांच्यामधून कुटुंबात म्हणजे आज त्या नाही आहेत, पण तरी देखील आपल्याला त्या विषयाकरता ती घटना घडल्यानंतर देखील त्यांनी काम केलं. आणि शहरामध्ये अनेक चांगले प्रकल्प, मग त्याच्यामध्ये सुशोभीकरणाचा मोठा प्रकल्प होता, त्याच्यामध्ये जे आनंद फाउंडेशनने पुढाकार घेतला. त्याचबरोबरीनं अहिल्यानगर शहरातली जी अधिकृत चौपाटी जी उभं राहिली ती आपल्या स्वस्तिक चौक परिसरामध्ये आनंदऋषी महाराज साहेबांच्या मार्गावरती जे नाव दिलं आहे, आनंदऋषी महाराज मार्ग, त्या मार्गावरती चौपाटी अधिकृत एकच चौपाटी अहिल्यानगर शहरात. तर त्या चौपाटी देखील स्वच्छता राखण्याकरता प्रत्येक व्यावसायिकाला स्वखर्चातनं तिथं डस्टबिन देणं. आणि तेच नाही तर सातत्यानं काही ना काही उपक्रम शहरामध्ये चांगले दिशा देणारे उपक्रम जय आनंद फाउंडेशन आपलं राबवत असतं. तर या सगळ्या विचाराच्या पाठीमागं कमलेश शेठ सारखा एक व्यक्ती कुठेतरी उभा आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी देखील एक जरी आज कुठेतरी संधी जरी मिळाली नाही, पण तरी देखील आपली टीम ही कार्यरत राहिली, या विचाराची कार्यरत राहिली. आणि अशा सगळ्या लोकांच्या चांगल्या विचारांच्या लोकांमुळे आधी सत्ता खरं तर महानगरपालिका मिळू शकली. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाचं कुठेतरी एक वेगळं व्यक्तिमत्व, जसं मी सांगितलं की कोविडचं उदाहरण होतं की त्यांच्या कुटुंबात ही परिस्थिती आल्यानंतर सुद्धा ते काम थांबवलं नाही. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा कुठेतरी स्वतःला जर संधी मिळाली नाही तरी काम थांबवलं नाही.
तर हे वेगळेपण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं. तर बरेच लोक आपण पाहतो की मला नाही तर मग कोणालाच नाही असे देखील काही लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण कमलेश शेटणी याच्यामध्ये कधी लोकांमध्ये जसं आपण जे भगवान महावीर स्वामींनी जो विचार दिला की मानव सेवाची ईश्वर सेवा, तर त्यांनी देखील प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठेतरी आपल्याला परमेश्वर पाहिला आणि त्या विचाराने त्यांनी आज ही सत्ता कुठेतरी पुढे घेऊन जाण्याकरता, शहर विकासा दृष्टिकोनातून धर्माच्या विचाराने पुढे घेऊन जाण्याकरता त्यांनी व त्यांच्या सर्व सहकार्याने आज योगदान दिलं आणि इथून पुढच्या काळामध्ये तसं योगदान ते आपल्याला सर्वांना अहिल्यानगरवासियांना देत राहतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनी आज जो नगरसेवकाचा सत्कार ठेवला तो सत्कार फक्त सत्कार नसून ही एक प्रत्येक जो निवडून आलेला व्यक्ती असतो, सत्कार म्हणजे काय असतो तर त्याला एक जाणीव असते जबाबदारीची. सत्कार केला म्हणजे तुला जबाबदारी पडली ही जाणीव करून देणारा सत्कार असतो. त्यामुळं आज या सगळ्यांवरती त्यांना पुन्हा एकदा जरी आज काही महिने उलटले असले तरी देखील नगरसेवकांना वारंवार आपल्याला जाणीव करून देण्याकरता त्यांनी आज सत्कारचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून त्यांचं शतशः आभार व्यक्त करतो. सर्वच जय आनंद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या जय आनंद फाउंडेशनच्या वतीने कमलेश भंडारी यांनी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी युतीच्या सर्व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून आमदार संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काबरा, उपाध्यक्ष कुणाल बडजाते, सेक्रेटरी रोहित चुत्तर व सुदर्शन दिवटे, ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विधाते यांच्यासह सर्व नगरसेवक व जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव व गणेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री गणेश भोसले, उपस्थित महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका व फाउंडेशनचे सदस्य. खरं तर आता कमलेशने आपल्या भाषणामध्ये आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की अहिल्यानगर शहरामध्ये त्यांचं फाउंडेशन हे प्रामुख्याने धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम करत आहे. अनेक वर्षापासून या नगर शहरामध्ये या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यात हे त्यांनी पसंत केलेलं आहे आणि त्यांच्या जर मंडळाकडे पाहिले तर जवळजवळ 120 सदस्य त्या फाउंडेशनमध्ये आहेत आणि मी पण मोठा भाग्यवान आहे की या फाउंडेशनच्या 10 पैकी 6 ते 7 माझे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासारखाच मलाही तरुण राहण्यासाठी संधी मिळते आणि बऱ्याचशा कार्यक्रमात ते मला बोलवतात, तोही मला मोठा अभिमान वाटतो. आणि अशाच प्रकारचे खरं तर मंडळाने या शहरामध्ये काम केलं पाहिजे की ज्यामुळं आताच पहिलवान म्हटले की महापालिका आहे, स्थायी समितीचं मला अध्यक्ष केलेलं आहे, पण त्यांनी पुढचं जे वाक्य सांगितलं मी ते काही सांगणार नाहीये कारण आता 1 तारखेपासून महापालिका आता घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करणार आहे. आज सुट्टी असल्यामुळे उद्यापासून त्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. मीच त्यांना आता म्हटलं साहेब मी पैसे एप्रिल महिन्यामध्ये भरत असतो, ते बराच पैसे लवकर भरा. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना माहिती आहे की महापालिकेची परिस्थिती काय आहे. पण अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार संग्राम जगताप असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि या नगर शहरामध्ये सर्वात जास्त लक्ष असेल की माझे खासदार सुनीलदादा विखे पाटील असतील. ही मंडळी आपल्याबरोबर असल्यामुळे साहेब की मला नाही असं वाटत की आपल्याला कसल्या प्रकारची अडचण या शहरामध्ये येणार नाही. खरं तर आपलं एक दुर्दैव आहे की ज्यांच्याकडनं आपल्याला फार मोठ्या निधीची अपेक्षा होती, ज्यांच्या संग आमदार साहेब आणि खासदार साहेब बोलले होते असे आदरणीय दादा खरं आपल्याला सोडून गेल्यामुळं तो फार मोठ्या निधीचा आकडा जो मला माहिती आहे तो खरं तर आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे मिळू शकते की नाही याची थोडी शंका आहे. पण या सर्व मंडळीमुळे मुख्यमंत्र्यांनाच ती खातं असल्यामुळे तो निधी आपल्याला मिळू शकेल आणि आपल्या शहराच्या विकासासाठी कसल्या प्रकारची अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. कमलेश तू हा या मान्यवर मंडळीचा सत्कार करण्याचा आपण हा जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप साहेब, तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे 68 पैकी 52 नगरसेवक पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि जे विकासाचं विजन खरं म्हणजे संग्राम भाईंनी पाहिलं आहे ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी खरं म्हणजे आमच्या 52 लोकांवर आहे. त्यामध्ये
मी आणि ज्योतिताई आम्ही जरा भाग्यवान ठरलो म्हणून ताई महापौर झाले आणि मी उपमहापौर झालो. तसेच पैलवानकडे पूर्ण तिजोरीची चावी गेल्यामुळे ते स्थायी समिती सभापती झाले. त्यामुळं मी जय आनंद फाउंडेशन जे कायमच आता कमलेश शेट्टी त्यांच्या कार्याची सगळी माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. कोविड काळ असो इतर कुठलाही काळ असो, जय आनंद फाउंडेशन कायमच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येऊन समाजामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम जय आनंद फाउंडेशन करत असतं. त्यामुळे सर्वप्रथम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी जय आनंद फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो की आपण सर्व आमच्या अहिल्यानगरच्या सर्व व्यवस्थित सदस्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आपण सत्कार ठेवला. निश्चितच बऱ्याच वेळा सत्कार असतो आणि सत्कारानंतर फाउंडेशन काहीतरी त्या ठिकाणी मागणी करत असतं. त्यातलं आपलं फाउंडेशन हे नसावं असं मी काही करतो. पण आपण जरी CA साहेबांनी बऱ्याच टाळा वाजवलेला आहे, पण आपण जरी आमच्याकडून कुठली अपेक्षा ठेवत नसाल, परंतु महानगरपालिका म्हणून आताच पहिल्यांदा सांगितले की तिजोरीची चावी आहे, परंतु तिजोरीत काही नाही आहे. त्यामुळे जे काही विकासाचे कामं असतील किंवा आणखी काही कामं, जसं आपण आईचा चौक केला, तसेच अजून काही आयडियाज आम्ही तुम्हाला देऊ किंवा तुम्ही द्या. अहिल्यानगर महानगरपालिका आणि आपलं फाउंडेशन एकत्र येऊन जर काही असे सामाजिक उपक्रम किंवा शहराच्या विकासाच्या दृष्टीने जर काही करता येत असेल तर निश्चितच आनंद फाउंडेशन आपण सर्वांनी त्या ठिकाणी विचार करावा. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो आणि निश्चितच मी जो प्रस्ताव दिला त्याचा निश्चित आपण विचार करा. सत्कार ठेवला त्याबद्दल आपलं सर्वांचे धन्यवाद करतो, आभार मानतो. एक चांगला कार्यक्रम आपण घेतला आणि नगर शहरामध्ये आपलं काम हे सगळ्यांना माहिती आहे. आमचं तर काय बाजूला तुम्ही पाहिलं सुंदर स्टॅच्यू या ठिकाणी उभं राहिलं आणि ते पाहायला सुद्धा चांगलं वाटतं. आणि माझं सुद्धा लक्ष असतं त्याकडे. कधी तर लाईट बंद असेल मी कमलेश शेटला फोन, लाईट बंद आहे, पाणी बंद आहे, काहीतरी बघा. ते लगेच ते परत फोन झालं चालू. म्हणजे इतक्या बारकाईने त्यांचं सुद्धा लक्ष आहे आणि एक चांगला उपक्रम त्यांनी नगर शहरामध्ये आपण वारंवार करतच आहोत. आणि आमचे धनुभाऊ म्हणले की काहीतरी मागणी करता मला जरा पुढे ते खेळणे नाही, आपले पशु पक्षी समजा आपले स्टॅच्यू छोटे छोटे वाघ, सिंह, हरण हे ते नाही का, तेवढं तुमच्या वतीने लहान मुलांसाठी द्यावं, माझ्यासाठी द्यावं असं मी विनंती करतो. 10-12 दिल्या तरी चालतील, बाकी काही जास्त मागत नाही आम्ही. कारण आता धनुभाऊनी सांगितलं की जरा आमची परिस्थिती खराब आहे पालिकेची. खरंच आहे ना खरं? सगळ्यांचं आहे, तुम्हाला दिलंय ना आता काय तर मी त्यांना एक विनंती करतो, आपल्या भागातल्या सगळ्या ते बालगोपाळ त्या ठिकाणी रोज आता एक सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. तर तुमचा मी थोडाफार हातभार लागल असं मी अपेक्षा या ठिकाणी मागतो आणि तुम्ही ते करताल असं मी या ठिकाणी सांगतो. परत एकदा आपण आम्हाला बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. प्रास्ताविकात कमलेश भंडारी म्हणाले, मागील 25 वर्षांपासून जय आनंद फाउंडेशन विविध क्षेत्रात योगदान देत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या वैभवात भर घालत विविध गरजा पूर्ण करण्यासाठीही पुढाकार घेत आहे. भविष्यातही हे कार्य पुढे चालूच राहील. सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शहराच्या विकासासाठी शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी जय आनंद फाउंडेशनचे मिनेश छाजेड, योगेश मुनोत, वैभव मेहेर, अनुज सोनी मंडलेचा, किरण भंडारी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. नमस्कार. आज जय आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, त्याचप्रमाणे नगरसेवक यांचा एक सत्काराचा कार्यक्रम हॉटेल राजयोग या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जय आनंद फाउंडेशन मागील 25 वर्षापासून अहिल्यानगर शहरामध्ये धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून वेळोवेळी म्हणतो कोविडचा काळ असो किंवा इतर कुठलीही गोष्ट त्यामध्ये जय आनंद फाउंडेशन कायम अग्रेसर राहिलेलं आहे. जय आनंद फाउंडेशन मागील 25 वर्षापासून नगरमध्ये सामाजिक धार्मिक कार्यक्रम करतो जे, त्याचप्रमाणे नगर शहराच्या विकासासाठी एक योगदान म्हणून माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील काही वर्षापूर्वी अहिंसा चौकाचं सुद्धा या ठिकाणी निर्माण केलं की ज्याच्यातनं नगर शहराच्या वैभवात
भर पडलेली आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. या ठिकाणी सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर जे आनंद फाउंडेशनने उपस्थित सर्व नगरसेवकांना आश्वासन केले भविष्यामध्ये नगर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय आमदार संग्रामभाई जगताप, माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कायम त्यांच्यासोबत भविष्यात राहणार आहोत असं आम्ही या ठिकाणी सर्वांनी विशेष करून सांगितलं आहे. आणि या ठिकाणी सर्व नगरसेवक, सर्व आमचे जे आनंद फाउंडेशनचे सदस्य, आमच्या जे आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमितजी काबरा यांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आज आनंद फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर शहरातील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सर्व नगरसेवकांचे सत्कार आयोजित केले होते. त्याबद्दल मी प्रथमतः फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्व फाउंडेशनचे सहकारी यांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देते. त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं की गेले 25 ते 30 वर्षापासून फाउंडेशन कार्य करीत आहे. नगर शहरामध्ये त्यांचं समाज असो, विविध संस्था असतील किंवा नगर शहराच्या प्रभागाचे चौक सुशोभीकरण असेल, असे अनेक कामं त्यांनी केलेले आहेत. मला आज या ठिकाणी आल्यानंतर असं दिसलं की फाउंडेशनचा परिवार अतिशय मोठा आहे. मोठ्या ताकदीने हे फाउंडेशन कार्य करीत आहे. तर नगर शहराचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व हे आनंद फाउंडेशन जर एकत्र आले तर नगर शहराचं निश्चित परिवर्तन होईल असं मला वाटतंय. मी या फाउंडेशनच्या वतीने सर्व नगरकरांना देखील आवाहन करते की असे नगर शहरासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करावं अशा मी शुभेच्छा देते आणि त्यांचे आज मनापासून आभार मानते. नमस्कार, मी नगरसेवक सुजय अनिल मोहिते. आज आपल्या अहिल्यानगर शहरातील आपल्या वर्षानुवर्ष कार्यरत असलेली समाज कार्यामध्ये, त्याचप्रमाणे अनेक विविध नगर शहरातील जे वैभवशाली काही चौक सुशोभीकरण असतील अशा अनेक सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेली जय आनंद फाउंडेशन, या फाउंडेशनतर्फे आज आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर सर्वांचा सत्कार जय आनंद फाउंडेशनतर्फे करण्यात आला. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो. अशा सर्व उत्साही व समाज उपयोगी व समाज हिताचं काम करणाऱ्या एक सर्व आमच्या बांधवांमुळे आम्हाला समाजकार्यात व समाजकार्य करण्यास एक प्रेरणा व ऊर्जा या सत्काराच्या मार्फत मिळाली. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय श्रीराम.